पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. आणि आमच्या इथं 3-4 आज पण असा पाऊस यायची शक्यता वाटते. आणि 3 तारखेला तर भयानक पडलेला आहे. आमच्या इथं 2 ते 3 तारखेला भयानक पाऊस पडलेला आहे. पण तो पण असा रिमझिम पडलेला आहे. एकच ठोक आलेला होता मित्रांनो वायतानी. आणि हवामान आता बदललेलं आहे, म्हणजे जोरात बदललेलं आहे. आणि वातावरण असं ढगाळ वातावरण आहे सध्या आमच्या इकडे. आणि पाऊस हा कमीच आहे अजून, कारण की धरण आहे आमच्या इथं वारी हनुमान, तिकडे अजून ते आलेलं आहे आमचं 35% आलेलं आहे. त्याच्यामध्ये पण वाढ व्हावी. आणि हे पाणी पण येऊन नाही राहिलेलं आहे असं, म्हणजे जसं पाहिजे तसं. आणि हे पाहू शकता मी, वातावरण असं दररोज बनत आहे मित्रांनो, पण जसा पाहिजे तसा पाऊस पडत नाही. हे बघू शकतो पाठीमागं पण जसं म्हणजे पाऊस पाहिजे तसा पाऊस पडत नाही. आणि पाऊस पडणार आहे मित्रांनो, धीर धरावं लागते, कारण की असं नाही की मित्रांनो म्हणजे आभाळ आलं आणि पाऊस येणारच आहे. ते पण येणारच आहे, टायमिंग असते त्याला पण येणार आहे. आणि धुमाकूळ करणार आहे अशी पाऊस. तुम्ही पाहू शकता वातावरण कसं बदललेलं आहे. आणि असंच झालं तर मित्रांनो मागच्या वेळेस मुंबईला, तर आपल्याला मुंबईतून पाहायला भेटलेलं आहे की भरपूर पाऊस चालू आहे. आणि अशी अवस्था झालेली आहे मुंबईमध्ये की भयानक, नालासोपारा असो की ठाणे असो की पालघर असो, प्रत्येक ठिकाणी असं पाऊस चालू आहे. आणि पाणी पण थांबलेलं आहे मुंबईमध्ये. साऱ्याच ठिकाणी पाणी चालू आहे मित्रांनो, पण काही काही ठिकाणी आतापर्यंत पाणीच नाही आहे. आणि तो पण रिमझिम पाऊस झालेला काही काही ठिकाणी. आणि आपण पाहू शकता, आपण आहे सध्या बुलढाणा जिल्ह्यात, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा आहे आमचा. आणि आमच्या इथं रिमझिमच पाऊस पडलेला आहे मित्रांनो. आतापर्यंत जेवढे पाऊस आले तेवढे, आणि फक्त एकच असा आलेला होता की वायतानी आलेला होता, तो पण आपला 23 तारखेला आला होता. या महिन्याच्या नाही, जूनमध्ये आलेला होता 23 तारखेला. आणि 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. तर काही काही ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता कसं वातावरण बनलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतच आहे. आणि मला अशी शक्यता आहे की आज पाऊस येणारच आहे. आणि मुंबई इथं रेड अलर्ट केलेलं आहे. तर गावाकडे काही एवढा पाऊस नाही आहे मित्रांनो, पाहू शकतो मी. तर मुंबईला भयानक पाऊस चालू आहे, आता पण चालू आहे. अजून त्यांना 2 दिवस रेड अलर्ट आहे. आजची 5 आहे, 6, 7, 8, 7-8 तारखेला अजून तोपर्यंत रेड अलर्ट आहे त्यांना. पाहू शकतो मी ढगाळ वातावरण बघा. आणि इकडून उघडलेलं आहे, बघू शकतो तुम्ही. हे म्हणजे आपली साईट आहे, ती अकोला साईट, पाहू शकता मित्रांनो. तर आपलं MP आम्हाला लय जवळ आहे इकडून मित्रांनो. MP म्हटलं म्हणजे पहाडाचे तिकडूनच आमच्या, म्हणजे लय दूर आहे. पण MPचं पाणी आम्हाला सर्वात जास्त हे होते, मध्य प्रदेशचं. पाहू शकता मी ढगाळ वातावरण तिकडून तयार झालेलं आहे. आमचं पहाड आहे, आमच्या बाजूला अभयारण्य आहे आणि त्याच्या बाजूला पहाड आहे. पहाडाच्या तिकडून न आहे मित्रांनो, पण आम्ही त्या MP आम्हाला लय जवळ येते, मध्य प्रदेश. आणि आमचा जिल्हा आहे बुलढाणा. पाहू शकता मी कशा प्रकारे वातावरण झालेलं आहे. तर अशाच माहितीसाठी आपला यूट्यूब चॅनल आहे सफरचंद गुरु, यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.